श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः, श्री गुरुभ्यो नमः, इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, स्थानदेवताय नमः, वास्तुदेवताय नमः, ग्रामदेवताय नमः, सर्वदेवदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः। ओम नमो नारायणाय, ओम नमः शिवाय, हर हर महादेव। ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा, मनोकामना इच्छा पूर्ण करणारा, आरोग्यदायी, प्रसन्न आणि अभ्यास पूर्ण जाऊ दे। कोल्हापूरची आई अंबा माता, करवीर निवासिनी आई महालक्ष्मी, ओम नमो नारायणी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू दे। चला पाहूया आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 दिनविशेष, शुभाशुभ मुहूर्त आणि राशी भविष्य। आज माघ कृष्ण तृतीया आहे, आज हस्त नक्षत्र आहे आणि आज दुपारी 12:12 नंतर शुभ दिवस आहे। आज मराठी भाषा गौरव दिन आहे। आज संत नरहरी सोनार पुण्यदिन आहे आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली। आजचे शुभाशुभ मुहूर्त सांगतो। सकाळी 11:23 ते 12:51 लाभदायी वेळ आहे। अमृत दुपारी 12:51 ते 2:24 पर्यंत आहे आणि सिद्धी वेळ दुपारी 3:47 ते 5:17 पर्यंत आहे। दरम्यान राहू काळ आहे बघा, दुपारी 3 ते 4:30 पर्यंत। या राहू काळामध्ये महत्त्वाची कामं करू नका। आता पाहूया आजचं राशी भविष्य। पहिली रास आहे मेष। आजचा दिवस तुमचा आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम असणार आहे। काही धार्मिक कार्यात दानधर्म आपल्याकडून होऊ शकतो। विद्वान आणि गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ शकतात। आजचा दिवसाचा तुम्ही सदुपयोग करून घ्या। दुसरी रास आहे वृषभ। आज आपल्या प्रिय जोडीदाराचे आपल्याला संपूर्ण सहकार्य मिळेल। पती पत्नी सुट्टीचे नियोजन करून दिवस आनंदात घालवाल। प्रेम संबंध सुदृढ होतील। आजच्या दिवशी अनेक गोष्टी मनाप्रमाणे घडू शकतात, त्यामुळे मनस्वास्थ्य समाधानकारक राहील। मनासारख्या गोष्टी घडल्याने आनंद द्विगुणित होईल। तिसरी मिथुन रास। आजच्या दिवशी अति उत्साहात कामे पूर्ण करताना आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। आज दिवस कौटुंबिक आनंदाचा असणार। पाळीव प्राण्यांपासून तुम्हाला थोडं सावधान राहावं लागेल। निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत थोडासा बदल जाणवेल। मेडिटेशन करायला सुरुवात करा। कर्क रास आहे। आज काहीतरी नवीन करून दाखवण्याची इच्छा निर्माण होईल, मात्र त्यावर योग्य नियोजन व त्यानुसार कृती करणे महत्त्वाचे असेल। काही प्रवासाचे योग आज संभवत आहेत। पाचवी रास आहे सिंह। जबाबदारी आल्यासारखे वाटेल, थकवा जाणवेल, त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनन चिंतन। आज पारिवारिक सौख्य तुम्हाला आज मिळेल। आज गृह सजावटीच्या काही वस्तूंची खरेदी संभवते। मालमत्तेसंबंधी काही व्यवहार आज पूर्ण कराल। आणि सहावी कन्या रास। आजच्या दिवशी अधिक मेहनत व परिश्रम घ्यावे लागतील, मात्र आपण उत्साहाने आपली सर्व कामे कर्तव्य पूर्ण कराल। कर्तव्यपूर्तीचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल। सातवी तुला रास आहे। आज नाविन्यपूर्ण उत्साह आनंद याचा अनुभव घ्या। व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील। एक नवीन उमेद आणि आशा आकांक्षा आज निर्माण होतील व त्या पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करा। आठवी वृश्चिक रास। बऱ्याच दिवसांपासून आपण घेत असलेल्या मेहनतीचे परिश्रमाची शुभ फलिते आज आपणास प्राप्त होतील। व्यापार व्यवसायात काही नवीन संधी प्राप्त होतील आणि आजच्या दिवसाचा तुम्ही सदुपयोग करून घ्यावा। नववी धनुरास आहे। आजचा दिवस काहीसा व्यस्त असू शकतो। विनाकारण कामाचा ताण जाणवेल। कामाच्या ठिकाणी वळतीच्या संधी निर्माण होतील। जबाबदारी आल्यासारखे वाटेल, थकवा जाणवेल, त्यामुळे आपला जास्तीत जास्त वेळ मनन चिंतन करण्यात व्यस्त आणि व्यतीत करा। आजचा योग व्यायाम आणि मेडिटेशन करण्यास सुरुवात करण्याचा दिवस चांगला आहे। 10वी मकर रास आहे। आज पारिवारिक सौख्याचा आनंद प्राप्त होईल।
मात्र आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी विचार करून बोलावे लागेल, योग्य प्रकारे समजावून सांगावे लागेल. हीच गरज तुम्हाला आज आहे. आपल्या बोलण्याने इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागणार आहे. 11वी कुंभ रास आहे. आजच्या दिवशी शांत चित्ताने केवळ हाती घेतलेले काम पूर्ण करण्याकडे लक्ष असू द्या. आपल्या कामसू स्वभावामुळे सहकार्याचे आणि वरिष्ठांचे लक्ष विचलित होणार नाही याची काळजी घ्या. नोकरदार मंडळींना कामाची जबाबदारी वाढल्यामुळे काहीसा तणाव येऊ शकतो. 12वी मीनरास. दाम्पत्य जीवनात समाधान लावेल. दोघांमधील संबंध सौख्याचे ठेवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा लागेल. सौख्याची प्राप्ती संभवते. धन्यवाद. बघा, दर गुरुवारी माझ्याकडे निःशुल्क योग सद्गुरू हिलिंग दरबार बसतो. कोल्हापूर या ठिकाणी, कोल्हापूर, देवकर पाटण, शिवाजीनगर, प्लॉट नंबर 9, नारायणी बंगला या ठिकाणी योग सद्गुरू हिलिंग दरबार असतो. त्या ठिकाणी जन्मकुंडली, जन्मतारीख, हस्तरेषा किंवा सूर्योदय पाहून तुमच्या सर्व समस्यांचं निवारण केलं जातं आणि तुम्हाला समस्यामुक्त आनंद जीवनाचा मार्ग दिला जातो. धन्यवाद. शुभम भवतु.